सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारी अपडेट आता आपल्यापर्यंत पोहोचली आहे। महाराष्ट्रामध्ये आज कॅप्टन अशोक खरात चा नवं रूप आज कोर्टामध्ये पाहायला मिळालं। आज एसआयटी टीमने अशोक खरातला कोर्टामध्ये हजर केलं आणि संपूर्ण बगबग अखेर खरातने बाहेर काढली। नेमकी कुणाची घेतली नावं आणि राज्याच्या राजकारणामध्ये कशी उडवून दिली खळबळ। मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण नेमकं काय चाललंय, कसं चाललंय, नेमक्या याचा घेतलेला सगळ्यात मोठा रिपोर्ट। कोणकोणत्या नेत्यांना खरात आणि इतर कंपनीने सध्या सगळ्यात मोठ्या भेटी घडून आणल्या देखील माहिती घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे एवढा सगळ्यात मोठा राजकीय भूकंप कॅप्टन अशोक खरातने घडून आणलाय। कॅप्टन अशोक खरातचे नवनवे आता व्हिडिओ समोर येत आहेत आणि त्याच्या विरोधात वेगवेगळ्या तक्रारी देखील बाहेर पडत आहेत। आतापर्यंत 6 महिलांनी त्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत। यावेळी खरातचं मात्र सगळंच भांड फुटलेलं दिसत आहे। यावेळी खरातचा ऑफिस बॉय असलेल्या जाधवने देखील आपली सगळीच माहिती समोर आणल्याने आता मात्र नेत्यांची देखील त्रेधा तिरपीट उडल्याची चर्चा आहे। कुणाकुणाचे व्हिडिओ तर कुणाकुणाच्या गोष्टी काय काय बाहेर आल्यात हे देखील आता त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे। अशोक खरात याला कोर्टामध्ये हजर केलं तेव्हा कोर्टाच्या बाहेर तुडुंब अशी गर्दी त्याला पाहायला जमली होती। जो खरात सगळ्या जनतेला आपल्या फार्म हाऊस वरती प्रत्येक वेळी खाली बसवायचा आणि राजासारखा थाट करायचा, तो त्यावेळी मात्र खाली मान घालून त्याला चालता देखील येत नव्हतं असा त्याचा अवतार झाला होता। पोलिसांनी त्याची खाकी दाखवली आणि त्याला मार मार तुडवलंय हे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत होतं। मात्र खरात आता हळूहळू सगळंच बाहेर ओकायला लागल्यामुळे खरातची मात्र आता खूप मोठी पंचायत झाल्याचं चित्र या व्हिडिओवरून सध्या बाहेर पडतंय। खरातने आपल्याकडील वस्तू लाखो रुपयांना विकलेल्या आहेत। एक चिंचोका त्याने जवळजवळ 1-2 लाख रुपयांना विकलाय। अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या किमती सांगून त्याने मात्र बलाढ्य मोठमोठ्या देंडांना त्यांनी विकत घेत आपली करामती त्यांच्या समोर दाखवल्या आहेत। अशा प्रकारचा हा भोंदू बाबा मात्र महाराष्ट्राने समोर आणल्यामुळे महाराष्ट्राचं नाव देखील बदनामी झालंय। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या नावांना आता थारा नाही। मात्र मिरगाव खरातचं जे स्वतःचं गाव आहे मिरगाव, या गावातून मात्र लोकांनी त्याला फाशीची शिक्षा देण्याचं मागणी जोर धरू लागली। गावातील सगळ्या लोकांनी एकत्र येत या खरातला फाशी द्या अशी मागणी केली। मात्र मित्रांनो, आता एसआयटी सर्व अँगल्सने चौकशी करत असून खरातचे मात्र आता खूप मोठ्या टेन्शन वाढलेले आहेत। कारण की खरात सोबत जे नेते, जे अधिकारी, जे मंत्री होते त्यांच्या देखील आता सगळ्या चौकशा होऊ शकतात। महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांची देखील एसआयटी चौकशी करण्याची शक्यता आज सूत्रांनी वर्तवली आहे। त्यामुळे आता नेमकं पुढे काय घडतंय, कुणाकुणाची नावं आहेत ते देखील आपण पाहूया। मात्र मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी आज संपूर्ण सरकारचं म्हणणं आज विधान भवनामध्ये मांडलं। थेट विधान भवनामध्ये आपलं म्हणणं मांडल्याच्या नंतर फडणवीस यांनी मात्र अशा व्यक्तींना आता मी सोडणार नाही, चौकशी सुरू आहे, मग शेवटपर्यंत याला मोठ्यात मोठी शिक्षा होईपर्यंत याला सोडलं जाणार नाही असा पवित्रा महाराष्ट्र सरकारने घेतल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनामध्ये आपलं मत स्पष्ट केलंय। याला देखील सगळ्या आमदारांनी, सगळ्या मंत्र्यांनी पाठपुरावा करत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं त्यांना सांगितलंय। एकंदरीत मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडून देणारा हा खरात मात्र बड्या धेंडांना तो समोरासमोर जाऊन भेटायचा। बडे नेते, बडे अधिकारी त्याच्या पाया पडायचे, त्याची चरणधूळ घ्यायचे आणि त्याच्या पादुकाचं पूजन करायचे। या सगळ्यांना मात्र आता सगळ्यात मोठा दणका अशोक खरातने नावं घेऊन दिल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आता खरात अजून सध्याच्या राजकारणातील कोणकोणती नावं घेतो याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, अजून पुन्हा एकदा त्याची एसआयटी चौकशी दररोज होईलच। मात्र एसआयटी चौकशी पाठीमागे सगळी माहिती खुली करण्यात आता येणार नाही, कारण की नावं गुपित ठेवली जात आहेत। यामुळे सरकारला देखील
आता ह्या सगळ्या नावांचा नेमका काय उपयोग होतो ते आगामी काळात कळलंच. मात्र कॅप्टन अशोक खरात याला मात्र मोठी शिक्षा करण्यास सरकार मात्र आता कमी पडणार नाही, हे मात्र तेवढंच नक्की. मित्रांनो, ज्यांची ज्यांची नावं आता समोर येतील त्यांना देखील चौकशीला सामोरं जावं लागेल असं फडणवीस यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे नावं आले त्यांना